नमस्कार रसिक श्रोते हो. एक तिकीट मराठी कथा मालिकेअंतर्गत मी सौ स्वाती शहा आज एक कथा सादर करणार आहे आणि त्या कथेच्या लेखिकेचं नाव आहे सौ वर्षा उमेश लाड, परळी वैजनाथ, जिल्हा बीड. तर आजच्या कथेचं नाव आहे जळमट. मोहन, अरे मोहन उठ. किती वेळा उठवायचं तुला? मी तुला कालच सांगितलं होतं ना, मदत करायला लवकर उठ म्हणून. झोपू दे ना. उठतोस का नाही? का टाकू पाणी? झोपू दे ना 5 मिनिटं. मला उद्या ऑफिस आहे. आजचा दिवस मी घरी आहे. सगळं घर आवरणं बाकी आहे. घट बसायला फक्त 8च दिवस राहिलेत. घरातली सगळी जळमट काढायला हवी. तू काढ ना, मी नाही उठणार. थांब, तू असं उठणार नाहीस. मीरा बाहेर गेली. मगाभर पाणी आणून त्याच्या अंगावर ओतलं. अगं, हे काय केलंय? थांब जरा, आता तुला बघतोच. तावातावाने तो उठला. तिथली भरलेली बादली घेतली आणि तिच्या अंगावर ओतली. मोहन, काय केलं हे? पूर्ण घर ओलं झालं. तिथं उभा असलेला सोनू टाळ्या वाजवत म्हणाला, वन्स मोर पप्पा, वन्स मोर. कसला वन्स मोर रे? बघतेस तुला, असं म्हणून त्याच्याकडे रागाने पळत गेली. सोनू बाहेर पळाला. झाली असेल रंगपंचमी खेळून तर नाश्ता करायला या. जपाची माळ ठेवत सुमतीबाई म्हणाल्या. लग्नाला 5 वर्ष झाली, पण पोरकटपणा काही संपत नाही यांचा. त्या पुटपुटत देवघरात गेल्या. मीराने पटकन कपडे बदलले आणि त्याने उपीट करायला घेतलं. मोहनने पटकन आवरलं आणि ऑफिसला जायला निघाला. मीरा, जास्त ओझ्याचं काम काढू नको. कपाट वगैरे हलवायच्या कामाला मी तुला रविवारी मदत करतो. टेन्शन घेऊ नको. अरे, रविवार म्हणजे अजून 2-3 दिवस. तोपर्यंत आई माझा जीव खातील. म्हणून तुला सकाळी लवकर उठवत होते. पण तू म्हणजे ना नुसता कुंभकर्ण, उठायचं नाव घेत नाही. मग तो काय हिडिंबा आहेस काय? तिथून जात असताना सुमतीबाई म्हणाल्या. घरात काही बोलायचा लाग नाही. लटक्या रागात मीरा स्वयंपाकघरात गेली. तिथं खेळत असलेला सोनू म्हणाला, आजी, कुंभकर्णाची बायको हिडिंबा नाही तर ती भीमाची बायको आहे. तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, आजी, कुंभकर्णाच्या बायकोचं नाव काय ग? आजीने थोडा वेळ विचार केला. हात मेल्या, मला असलं काही विचारत जाऊ नको. रामायणातलं तर आहे, दुसरं काय विचारतो? तो पळत स्वयंपाकघरात गेला. म्हणाला, मम्मी, खरंच सांग ना, कुंभकर्णाच्या बायकोचं नाव काय आहे? सुमतीबाई म्हणाल्या, हिला तरी काय माहिती असेल? कधी रामायण वाचलं का? मीरा काहीच बोलली नाही, फक्त हसली. सोनू, कुंभकर्णाच्या बायकोचं नाव वज्रबाला आहे. सुमतीताई म्हणाल्या, अगं, मला हे माहितीच नव्हतं. फक्त कुंभकर्ण 6 महिने झोपतो एवढंच माहिती होतं. तुला ग कसं माहिती? मीरा म्हणाली, गुगल बाबांनी सांगितलं. सुमतीबाईंना काही कळलं नाही. असू दे, असू दे, काही नाव. बघा, घरातलं काम करायचं बघा. 8 दिवस आलेत घट बसायला, अजून कशाचा पत्ता नाही. आमच्या काळात कसलं काम करायचो आम्ही. घरात नळाला पाणी नसायचं, नदीवर धुणं धुवायला जायचं. तुमच्यासारखं नाही, सोडला नळ धुतलं धुणं. त्यांच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. मीरा तेथे थांबलीच नाही. खरं तर घरातील पसारा आवरण्यासाठी तिने आज सुट्टी घेतली होती, पण तिचा हात आज परत दुखू लागला होता. 3-4 दिवसांपूर्वी मोहन आणि ती गाडीवर जात असताना समोरून डुक्कर आडवे आले आणि दोघेही सपशेल खाली पडले. तरी बरं, सोनू सोबत नव्हता. मोहनला खरचटलं, हिला मात्र मुकामार लागला होता. पडल्याने सगळं अंग ठणकत होतं. हातावर सूज आली होती. आईला सांगावं तर परत किरकिर करतील, म्हणून तिने सांगितलंच नव्हतं. आता मात्र पंचायत झाली. काम करावं तर हात दुखतोय, नाही करावं
तर आई ओरडतील. काहीही न बोलता ती काम करू लागली. स्टीलचे डबे, जर्मनचे डबे सर्व तिने बाहेर आणलं घासायला. पूर्ण रॅक रिकामं करून आणून ठेवलं. भांडी घासायला घेतली. आता मात्र तिला असह्य वेदना होत होत्या. 5 मिनिटं ती तशीच थांबली. सुमतीबाई बसल्या बसल्या बघत होत्या. ती बसलेली बघून त्या तरातरा तिच्या जवळ जात म्हणाल्या, ही काय एक आराम करायची वेळ आहे का? तिने परत भांडे घासायला सुरुवात केली. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. सुमतीबाईंचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं. काय झालं मीरा? तब्येत बरी नाही का? तुझा चेहरा असा का दिसतो? काही नाही. बघू ताप आहे का? अचानक त्यांचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. अगो केवढा सुजलाय हात. काही लागलं का? सांगितलं नाही मला. आजी मम्मी पडली होती. कधी? कुठे लागलं मीरा? काही सांगायचं नाही का? मी तुला कैदाशीनं वाटते की काय? सांगितलं असं तर खाऊन टाकायला. काही औषध लावलंस की नाही? लावलंय मलम. तुम्ही ओरडाल म्हणून नाही सांगितलं. तुमच्या काळजीपोटीच बोलते ना मीरा. मला असली लफवाछफवी आवडत नाही बघ. तू काय नवीन नवरी आहेस का असं वागायला? जाऊन आराम कर. अहो आई, एवढा पसारा पडलाय. तुला मी म्हातारी वाटली की काय? असं म्हणून त्यांनी सगळी भांडी खसाखसा घासायला सुरुवात केली. शेजारच्या पमाला बोलवून रॅक लावून घेतले. सगळी भांडी व्यवस्थित लावून ठेवली. सर्व आवरल्यावर गरम खिचडी करून त्या मीराच्या रूममध्ये गेल्या. मीरा, आधी खाऊन गोळ्या घे बघू. मीरा आश्चर्याने पाहत राहिली. आज चक्क आईंनी खिचडी केली. इथे आल्यावर ती काहीही करत नसत. नेहमीसाठी त्या गावाकडे राहत असत. कधीतरी वर्षातून 6 महिन्यातून एकदा ते येत. 8-10 दिवस राहत असे. मोहनने मीराला आधीच सांगितलं होतं. पप्पाच्या जाण्याने आई तुसड्यासारखी वागते. सारखं चिडचिड करते. तू तिला उलट उत्तर देत जाऊ नको. ती आहे तोपर्यंत तिच्या मनासारखं वाग. इथं आल्यावर त्यांची एक प्रकारची दहशतच असायची. तिला भीती वाटायची. कधी कशाला रागवतील म्हणून. ती त्यांना काही सांगत नसे. मीरा, कुठे हरवलीस बरं? बरं वाटतंय का आता? हो आई, आराम केल्यामुळे छान वाटतंय. मीरा, तू मला घाबरतेस का? तुझी सासू असली तरी मला तुझी काळजी वाटते. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेत जाऊ नको. तसं काही नाही आई. मला तुमचा कधीच राग आला नाही. उलट आई, तुमचे माझ्यावरती खूप उपकार आहेत. कठीण प्रसंगी तुम्हीच माझ्या पाठीशी उभ्या होतात ना. ते माझं कर्तव्यच होतं ग. जाऊ दे, जुन्या गोष्टी उकरून काढू नको. आई, तुम्ही इथेच का राहत नाही? सोनूला पण सोबत होईल. नको बाई, मी इथे नेहमी राहिले तर तुला माझी भीती वाटणार नाही ना. असंच वर्षातून एकदा येत जाईल. मी इथे राहिले की तूच माझं मांजर करशील? काहीतरीच काय आहे. मोहनने घरात पाय टाकताच तो म्हणाला, आज आमच्या आईचा हात लागलेला दिसतोय घराला. मीराला नवल वाटलं. अरे, तुला न सांगता कसं कळलं? आईच्या भांडे लावण्याच्या पद्धतीनुसार. तू वाट्या एकात एक घालते तर आई एकावर एक ठेवते. पातेल्याचाही शीग लावायला तिला आवडतो. असं छान वाटतं. शिक जरा आईकडनं. अरे बाबा, कौतुक नंतर कर, आधी खिचडी खा. वाढ लवकर. आमच्या माताजींच्या हातचे खाऊन खूप वर्ष झाले. आ हा हा, काय मस्त झाली खिचडी. मीरा, तुला येत नाही बघ अशी करायला. राहू दे, तू मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नको. माझी सून पण सुगरण आहे. तिला नावं ठेवू नको. आई, आज चक्क सूर्य उत्तर दिशेला उगवला की काय? गिळ मुकाट्याने, घालू डोक्यात डब्बा.
माफी असावी मातोश्री. नौटंकी कुठला. खा लवकर. अगं मीरा, आज पिऊ दीदीचा फोन आला होता. तुझा लागत नाही म्हणाली, म्हणून मला केला. पिऊचं नाव काढताच मीराच्या कपाळावर आठी पडली. काय म्हणाली? 2 दिवस ती आपल्याकडे राहायला येणार आहे. काय? नको नको, कशाला? तिने सुमतीबाईंकडे पाहिले. येऊ दे मीरा, माझी काही हरकत नाही. कितीही झालं तरी ती तुझी मोठी बहीण आहे. आई, हे तुम्ही बोलतात? तुम्हाला तिचा किती राग यायचा. तुम्ही तिचे नावही काढू देत नसे. हो, त्यावेळेस चूकच तशी केली होती तिने. पण काळानुसार आपण विसरायला हवं. तिचा राग धरून काही उपयोग आहे का? झालं गेलं विसरून जायचं. चुका उघडत बसण्यात काय अर्थ आहे? बोलव तिला आपल्या घरी. ती काहीच न बोलता रूममध्ये निघून गेली. हाताच्या वेदना कमी झाल्या होत्या, पण मनाच्या जखमेवरची खपली मात्र निघाली होती आणि ती भूतकाळात हरवून गेली. तिचं आणि प्रियाचं दोघींचे लग्न एकाच दिवशी होणार होते. दोन्ही जावई तोला मोलाचे मिळाल्याने आई बाबा खुश होते. दोन्ही मुली असल्या तरी त्यांनी दोघींनाही लाडात वाढवलं होतं. कशाचीही कमी पडू दिली नव्हती. लग्नाची मनसोक्त खरेदी झाली होती. तिला आजही लख्ख आठवत होतं. लग्नाच्या आधी पियूताई नाराज वाटत होती. तिला विचारलं तर ती म्हणाली, जरा तब्येत ठीक नाही. लग्नाचं टेन्शन आलं असेल असं तिला वाटलं. बाकी लग्नघरात पाहुण्यांचा राबता गोंधळ चालू होता. तिच्यापेक्षा पियू गोरी खूप छान दिसत होती. लग्न मुहूर्ताची वेळ झाली. तिला पियू म्हणाली, तू हो पुढं, मी येते नंतर. लग्न मंडपात अक्षता वाटण्यात आल्या होत्या. बराच वेळ झाला पियूताई काही आली नाही. हातात हार घेऊन ती खूप वेळ उभी होती. मोहनलाही उभा राहून कंटाळा आला होता. पियूताईचा नवरा राघव, त्याचाही चेहरा त्रासलेला होता. मुहूर्ताची वेळ जवळ आली तसं जोशीबुवा घाई करू लागले होते. मंडपात मात्र कसली तरी कुजबूज चालू होती. आई बाबांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. काय झाले असेल तिला, काही कळत नव्हतं. ताईची तब्येत बिघडली असेल का? तिला काळजी वाटायला लागली. तेवढ्यात राघवला कोणीतरी बोलवून बाहेर नेलं. ती मात्र नवरीच्या वेशात असल्याने तिला काहीच बोलता येत नव्हतं आणि काय झालंय तेही समजत नव्हतं. तिच्या करवल्या पण गायब झाल्या होत्या. तेवढ्यात माधवरावचा खणखणीत आवाज आला. जोशीबुवा, लावा लग्न. अहो, अजून एक नवरी आली नाही. ती येणार नाही, पण माझ्या मुलाचे लग्न ठरल्यावेळी झालंच पाहिजे. त्यांच्या आवाजाने कुजबूज थांबली. बाकी काही कळायच्या आत भटजींनी मंगलाष्टके म्हटले घाईतच. एकमेकांना एकमेकांच्या गळ्यात हार घातले. पण मंडपाचा नूर बदलला होता. कसलाही जल्लोष नव्हता. सगळीकडे विचित्र शांतता होती. काहीतरी झालं होतं, पण नक्की काय कळत नव्हतं. त्या प्रसंगी सुमतीबाईंनी फार खंबीरपणे भूमिका घेतली होती. तिला तो प्रसंग स्पष्ट आठवत होता. सुमतीबाई म्हणाल्या होत्या, विधी वगैरे लवकर उरका, आम्हाला लवकर जायचं आहे. त्यावेळेस तिची नजर आईला शोधत होती, पण ती मात्र कुठेच दिसत नव्हती. लग्न झाल्यावर नवरा नवरीजवळ फोटोंसाठी गराडा असतो. येणाऱ्या जाणाऱ्यांची भेटण्याची गर्दी असते. पण अक्षता टाकल्या आणि गर्दी पांगली होती. जवळ कोणीही नव्हतं. नंतरही कोणी फिरकलं नव्हतं. तिच्या डोळ्यातून टप टप पाणी गळत होतं. मोहनने तिला हळूच कानात सांगितलं, पियू दिदी लग्न मंडपातून पळून गेली. लग्नाला नाट नको म्हणून आपल्या दोघांचं लग्न लावलं आहे. हे ऐकून तर तिला स्टेजवर मोठ्याने रडावंसं वाटत होतं. पण आता मोहनचे मित्र एक एक येत होते. त्यामुळे स्टेज सोडून तिला जाता येत नव्हतं. रडताही येत नव्हतं. सगळे विधी बरोबर बरोबर उरकले. लग्न मंडप असूनही सुतकासारखे वातावरण निर्माण झालं होतं. तिची निघण्याची वेळ झाली होती.
तिच्या आईची अवस्था रडून रडून खूप वाईट झाली होती. एक मुलगी पळून गेली तर दुसरी सासरी चालली होती. मंडपात तर 1% टोनपे चालूच होते. मंडपात तर टक्के टोनपे चालूच होते. एक जण म्हणाले, सुमतीबाई, सुनबाईला आत्तापासूनच आवर घाला. बहीण पळून गेली, हिचे पण काय थेर असतील कोणास ठाऊक. त्यावेळेस मात्र सुमतीबाई खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. त्या मालतीताईला म्हणाल्या, हाताची 5 बोटे सारखी नसतात. माझी सून माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि तिला काहीही बोलायचं नाही. बोलणाऱ्याचे तोंड गप्प झाले होते. तिथलं लवकर आवरून वराड मंडपाबाहेर पडले होते. तिला समजत नव्हतं पियूताईंनी हे पाऊल का उचललं होतं. तशी ती थोडी नाराज वाटत होती. आजारी असल्याने चेहरा पडला असेल असं तिला वाटत होतं. काय केलं हे ताईंनी हे. तिला ताईचा प्रचंड राग आला होता. कारण पिऊमुळे तिचा लग्नाचा सगळा मूड खराब झाला होता. रंगाचा बेरंग झाला होता. कुजबूज ती वेगळीच. मोठीने शेण खाल्लं, लहान बहीण पण काय धुतल्या तांदळासारखी असेल का. तिला ऐकू जाईल असं म्हटलं गेलं होतं. महिनाभर ती या धक्क्यातून सावरली नव्हती. नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. मोहनने कधीही तिला त्याबद्दल चकार शब्द काढला नव्हता. माधवराव, सुमतीबाई तिला जपत होते. लोकांचे तोंड बंद करत होत्या. आणि आता तीच पियूताई घरी येणार होती. तिचं डोकं जाम दुखू लागलं होतं. सोनूचा आवाज आला आणि ती भूतकाळातून बाहेर आली. 2-3 वर्षाच्या कालावधीनंतर प्रियाताई मीराला फोन करत असे. पण ती हाय हॅलो शिवाय बोलत नसे. मीराला एकच प्रश्न सारखा पडे, लग्न करायचं नव्हतं तर घरी आधी का नाही सांगितलं. माझ्या लग्नात का पचका केला. आणि तीच ताई आज घरी येणार. निर्लज्ज कुठली. मीराचा नुसता संताप होत होता. मोहन, तू येऊ नको म्हणून सांगायचं ना. अगं नाही, असं कसं सांगणार. येते तर येऊ दे. 2 दिवस राहील आणि जाईल. तू मात्र कसलंही भांडण उकरून काढू नको. मागचं सगळं विसरून जा. मोहन, एवढं सोपं असतं का विसरणं. मी कधीच विसरू शकत नाही ती गोष्ट. विसरू नको, पण ती आल्यावर गप्प राहा. काही जास्त वाद घालू नको. आपल्या घरात आल्यावर पाहुण्यांचं आदरातिथ्य करावं. नाही बोलत, चिकटपट्टीच लावते तोंडाला. मग तर झालं तुमचं समाधान. मीरा खूप चिडली आहे. तिला बोलण्यात काही अर्थ नाही असा विचार करून मोहन गप्प राहिला. पियूताई, विनय, छोटीशी परी आली. पहिल्यापेक्षा ताई आता जाड वाटत होती, पण छानही दिसत होती. जवळजवळ 5 वर्षांनंतर भेट होत होती. घरातलं वातावरण जरा अवघडल्यासारखं होतं. कुणी कोणाशी बोलत नव्हतं. मोठे लोक बोलत नव्हते. पण पिंकी आणि सोनूची मात्र चांगलीच गट्टी जमली होती. खूप जुनी ओळख असल्यासारखं बोलत होते, खेळत होते. पियू, मीरा कामास काम बोलत. कधीतरी सुमतीबाई बोलायच्या, पण म्हणावा तसा सुसंवाद झालाच नाही. शेवटी पियूची निघायची वेळ झाली. मीरा, तू माझ्यावर अजूनही रागावलीस का. मला वाटलं तू विसरली असशील. मी ऐन लग्नात गोंधळ घालायला नको होता, पण काय करू, आधी सांगायची हिंमतच झाली नाही. अगदी गळ्यापर्यंत आल्यावर मग पळून गेले. तुला झालेला त्रास सॉरी म्हटल्याने कमी होणार नाही हे मला माहिती आहे. माझ्या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागली. लोकांचे ताण सहन करावा लागला. मोठ्या बहिणीला माफ नाही का करणार. तुला आठवते का, लहानपणी आपण एकमेकींना राखी बांधायचो, भाऊ नाही म्हणून. लग्न झाल्यावर प्रत्येक राखी पौर्णिमेला तुझी आठवण यायची. आपण किती धमाल करायचो लग्नाआधी. गोकुळाष्टमीला, दहीहंडीला बघायला सगळीकडे जायचो. पप्पांनी पण आपल्याला कधीच अडवलं नाही ग. मुलगी म्हणून कधीच वेगळी वागणूक दिली नाही. मग तरीही तू अशी का वागलीस ताई. मम्मी पप्पाला किती त्रास झाला त्यावेळेस.
मला घरी सांगायची भीती वाटली. नाही सांगू शकले मी हिंमत करून. आधी सांगायला पाहिजे होतं, पण नाही जमलं त्यावेळी. मला माफ करणार नाही का? किती दिवस अबोला धरणार? मीराने इतका वेळ धरून ठेवलेला हुंदका तिच्या बोलण्याने बाहेर पडला. पियूच्या गळ्यात पडून मीरा रडत होती. मीरा आज आपल्या लाडक्या ताईला कडकडून भेटत होती. त्या दोघींना रडताना पाहून सुमतीबाईंच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. वातावरण बदलण्यासाठी त्या म्हणाल्या, अगं पोरींनो, पाणी आटलं असेल तर संपवा हा कार्यक्रम. त्यावर त्या दोघीही हसल्या. तुमच्यापेक्षा ती 2 पिल्ले बरी, बघा कशी खेळतायत. ताई, पिंकी तुझ्यासारखी सुंदर आहे ग. कितीतरी वेळ त्या गप्पा मारत होत्या. 2 दिवस मुक्कामी राहूनही अबोला होता आणि या 2 तासात पोटभर गप्पा मारून झाल्या होत्या. बोलून दोघींचंही मन मोकळं झालं. मीरालाही खूप छान वाटत होतं. मीरा, पुढच्या वेळेस तू माझ्याकडे ये आणि तुम्ही दोघंच नाही तर काकू तुम्ही पण या. मला म्हातारीला कशाला बोलवतेस? तुझी बहीण मात्र येईल. काकू, तुम्हाला म्हातारी कोण म्हणेल? अजूनही एव्हरग्रीन आहात. पियू गेली तरी मीरा तिथेच बसलेली होती. मीरा, मी पण उद्या निघते ग. सगळं घरातलं जळमट स्वच्छ झालं आणि मनातलं पण. हो आई. मीरा, जसं घर स्वच्छ केल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं ना, तसंच नात्यांचं पण असतं ग. खूप छान वाटतंय आई आज. काहीतरी हरवलेलं सापडल्यासारखं वाटलं. मी उगीच माझे दुःख कुरवाळत बसले होते. दुरावानं दुरावा वाढतो. आई, मला हे आज कळलं. तुमच्या आग्रहाने पिहू दिदी इथे आली आणि आमच्यातलं जळमट दूर केलं.